स्वामी चरित्र अवतरणिका। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं ददातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। प्रथमाध्याय मंगलाचरण कार्यसिद्धार्थ देवता स्तवन आधार स्वामी चित्रासकोन हेची कथन केले। श्री गुरु कर्दळी वनातून आले, स्वामी रूपे प्रगटले, भुवरी प्रख्यात झाले हे कथन तृतीय अध्याय। तारावया भक्तजनाला अक्कलकोट प्रवेश केला, तेथीच महिमा वर्णिला तृतीय अध्याय निश्चय। स्वामींचा करावया छळ, आले दोन संन्यासी खल, तेची वृत्त सकल चौथ्या माजी वर्णिले। मल्हारराव राजा बडोद्यासी त्याने न्यावया स्वामींसी, पाठविले कार्य भाऱ्यांसी पाचव्यात ते कथा। यशवंतराव सरदार त्यासी दाविला चमत्कार, त्याचे वृत्त समग्र सहाव्यात वर्णिले। विष्णुबुवा ब्रह्मचारी त्याची स्वामी चरणांवरी भक्ती जडली कोणी प्रकारची ते सातव्यात सांगितले। शंकर नामे एक गृहस्थ होता ब्रह्म संबंधीग्रस्त, त्यासी केले दुःखमुक्त आठव्यात ते कथा। खर्चोनिया द्रव्य बहुत त्यांनी बांधला सुंदर मठ, ते वर्णन समस्त नवव्यात केले। चिदंबर दीक्षितांचे वृत्त वर्णिले दशमाध्यायात, ते ऐकता पुनित श्रोते होती सत्यजी। 11वा आणि 12वा तैसाची अध्याय 13वा बाळप्पाचा इतिहास भरवा त्यामध्ये निरूपिला। भक्ती मार्ग निरूपण संकलित केले वर्णन, तो 14वा अध्याय पूर्ण सत्तारक भाविका। बसप्पा तेली सद्भक्त तो कैसा झाला भाग्यवंत, त्याची कथा गोड बहुत 15व्यात वर्णिली। हरिभाऊ मराठे गृहस्थ कैसे झाले स्वामी भक्त 16-17 यात निश्चित वृत्त त्यांचे वर्णिले। स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू त्यासी लागला भजन छंदू, जो दादा बुवा प्रसिद्ध 18व्यात वृत्त द्याचे। वासुदेव फडक्यांची गोष्ट आणि तात्यांचे वृत्त वर्णिले 19व्यात सारांश रूपे सत्यपै। एक गृहस्थ निर्धन त्यासी आले भाग्यपूर्ण, त्याचे केले वर्णन 20व्या निर्धार। स्वामी समाधिस्थ झाले 21व्यात वर्णिले। ग्रंथ प्रयोजन कविवृत्त निवेदले पूर्ण केले स्वामी चरित्र। शके 1819 वसंत ऋतू चैत्र मास गुरुवार वद्य त्रयोदशीस पूर्ण केला ग्रंथ हा। बळवंत नामे माझा पिता, पार्वती माता पतिवता, बंधू नित्या उभयता ग्रंथ समाप्त केला आहे। स्वामींनी दिला हा वर, जो भावे वाचिल हे चरित्र त्यासी आयुरारोग्य अपार संपत्ती संतती प्राप्त होय। त्याची वाडो विमल कीर्ती, मुखी वसो सरस्वती, भवसागर तारुण्यंती मोक्षपद मिळवत्या। श्री स्वामी चरणार्पणमस्तु, शुभम भवतु।